आत्ता आपल्याकडे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीचे दिवस आहे म्हणलं की गाजराचा हलवा हा झालाच पाहिजे. कारण आता सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात गाजरं येतात आणि ह्या थंडीच्या दिवसातले गाजर खूप असं फ्रेश असतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण जास्त असतं. त्याच्यामुळे हे गाजरं खूप चवदार आणि टेस्टी लागतात आणि त्याच्यामुळं गाजराचा हलवा पण तेवढा टेस्टी आणि चवदार बनतो. आणि असा हलवा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकता आणि मुलांना पण करून देऊ शकता. आणि गाजर आपल्या शरीरासाठी खूप असं पौष्टिक आणि हेल्दी आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. चला, मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. हे गाजर 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे कोरडे करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे गाजर आपल्याला असे गाजराचे छिलके काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गाजराचे छिलके काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर खिसणीच्या साहाय्याने तुम्हाला गाजर खिसून घ्यायचे आहेत. तुम्ही हे गाजराचा त्याच्यानंतर हा पुढचा पाठीमागचा भाग पण तुम्हाला गाजराचा काढून घ्यायचा आहे. आणि हे गाजर तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये पण बारीक करू शकता, चॉपरमध्ये पण बारीक करू शकता. आता मी चॉपर पण दाखवते. माझ्याकडे चॉपर आहे. चॉपरमध्ये पण छान बारीक होतात. आणि ह्या चॉपरच्या हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला चॉपरमध्ये पण गाजर खिसून दाखवत आहे. मी आता त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे खिस तयार झालेला आहे. दोन्हीमध्ये एवढा काही फरक वाटत नाही आहे. खिसणीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही खिसू शकता. तुमच्याकडे काही नसेल तर पटकन पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक बारीक तुकडे करून त्याचा गाजराचा खिस तयार करून घेऊ शकता. आता मी 1 किलो गाजराचा खिस आपला असा एवढा तयार झालेला आहे. त्यासाठी तूप घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध मी आटवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, 10 ते 12 बदाम आहे आणि 10 ते 12 पिस्ते आहेत आणि इलायची पावडर 1 चमचा इलायची पावडर घेतलेली आहे. ही साखरेमध्ये वाटलेली आहे. तशी अर्धा चमच्यापेक्षा पण कमी इलायची पावडर आहे ही. आणि त्याच्यानंतर हे सगळं आपल्या गाजराच्या हलव्यासाठी लागणारं हे सारं साहित्य आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, आता कढई गरम करायला ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी हे ड्रायफ्रूट्स अगोदर बारीक काप करून घेतलेले आहे ड्रायफ्रूटचे. आणि कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तूप आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स गॅस आपल्याला आता कमीच ठेवायचा आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला याच्यामध्ये असे हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. कारण असे ड्रायफ्रूट्स करून घेतले तर असे हलवा खाताना जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा असा क्रंची, दाताला असं क्रंची लागतात आणि खायला पण खूप असं हलवा आपला टेस्टी लागतो. अशा प्रकारे आता बघा हलकासा कलर आलेला आहे. मी ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालायचं आहे. तुम्ही अजून 2 चमचे पण तूप घालू शकता याच्यामध्ये. मी 1 चमचा तूप घातलेला आहे. आणि हे तूप तुम्हाला चांगलं पुन्हा एकदा वितळून द्यायचं आहे. तूप आपलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हा हलवा घालून चांगला परतून घ्यायचा आहे. बघा आता आपण गाजर खिसलेला आहे. कलर कसा आहे, हलवा शिजला हा तुम्हाला कसं कळणार आहे, गाजराचा हलव्याचा कलर बदलतो. आता बघा गाजराचा खिसचा कलर कसा वाटतो आहे. आणि आता हळूहळू परत केल्यानंतर त्याचा कलर बदलतो. आता चांगला असा परतून घ्यायचा आहे. जसं जसं तुम्ही परतत जाईल तसं तसं हलव्याचा कलर बदलतो आणि हलवा आपला शिजत जातो.
बघा आता चांगलं सारखा हलवत राहायचा आहे आणि एकसारखा असा परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या हलवाचा कलर बदलतो. चांगला परतून द्यायचा आहे आणि जेवढा हलवा चांगला शिजेल परतेल तेवढा आणि शिजेल तेवढा हलवा तुम्हालाचा टेस्टी बनतो. आता बघा याच्यानंतर आपल्याला झाकून ठेवून 7-8 मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला हलवा शिजून द्यायचा आहे. आपला हलवा शिजत आहे आणि अधूनमधून तुम्हाला हा हलवा हलवायचा आहे, नाहीतर तो खाली लागू शकतो. आणि आता आपल्याला 7-8 मिनटं आपल्याला अधूनमधून हलवत राहणार आहोत. आणि हा हलवा खायला पण खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही बनवून असं स्वीट डिश म्हणून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आता मी थोडंसं हे राहिलेलं आहे याच्यामध्ये हे टाकत आहे आणि बघा असा कलर चेंज झालेला आहे, दिसते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा दिसायला पण असा वेगळा दिसतो, पहिल्यापेक्षा वेगळा दिसायला लागलेला आहे. आणि खूप असं म्हणजे पटकन होतो. आणि 1 किलो गाजरासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली, पावशेरपेक्षा पण कमी घ्यायची आहे साखर. आणि ही साखरेचं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. जे मी प्रमाण घेतलेलं आहे सगळं अगदी अचूक आहे. याच्यामुळं एवढ्या साखरेमुळं हलवा जास्त गोड पण होत नाही आणि कमी पण गोड होत नाही आहे. अगदी टेस्टी बनतो. आणि ज्याला जर जास्त गोड पाहिजे असेल तर त्यांनी जास्त टाकू शकता, कमी पाहिजे तर कमी टाकू शकता. आता आपण अर्धा लिटर दूध आटवून असं एवढं दूध तयार केलेलं आहे. तुम्हाला जर दूध नको असेल जादा तर तुम्ही दुधाची साई पण वापरू शकता. त्याच्यामुळं पण हलवा टेस्टी बनतो. पण जादा दूध जर आटवून जर घातलं तर आपल्या हलव्याला जसं आपण खव्याचा हलवा बनवतो तसं त्याची टेस्ट येते. आणि हा हलवा खूप दिवस पण टिकतो आणि खायला पण असा चवदार आणि टेस्टी लागतो. तर बघा आता दूध घालून सगळा हलवा आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सगळीकडनं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे. कमी गॅसवरती हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जेवढा हलवा छान शिजेल तेवढा हलवा टेस्टी होईल. आता बघा हलव्याचा आपला कलर बदललेला आहे. आणि तुम्हाला कलर चांगला पाहिजे असेल तर दुधाचा वापर कमी करा, खाली साई घाला. आता आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर तर अजूनच हलवा आपला सुंदर दिसतो, खायला पण तेवढा टेस्टी लागतो. आणि हा हलवा तुम्ही नवीन शिकणारे जरी असेल आणि पहिल्याच प्रयत्नामध्येच तरी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात येईल, कुठेही चुकणार नाही. आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला सगळ्यामध्ये एकसारखं मिक्स करायचं आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपल्याला आपला हलवा तयार झालेला आहे. बघा आपला टेस्टी आणि पौष्टिक हेल्दी गाजराचा हलवा आपण तयार केलेला आहे. आता आपण हा हलवा सर्व करणार आहोत आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यावरून ड्रायफ्रूट ठेवले होते आपण ते गार्निश करणार आहोत ड्रायफ्रूटने. आणि गार्निश केल्यामुळे अजून सुंदर दिसतो आहे. बघायच्या नुसतं बघूनच असं वाटतं की कधी पटकन खाऊ. चला मग तुम्ही हा हलवा बनवून बघा. कोणी कोणी बनवला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि कसा झाला आहे ते पण सांगा. मग अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. मी जे प्रमाण घेतलेलं आहे अगदी अचूक प्रमाण आहे. अशा प्रकारे तुम्ही जर गाजराचा हलवा बनवला तर अगदी नवीन जरी शिकणार असेल तर पहिल्याच वेळेस बरोबर होईल. आणि अशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन.